नमस्कार, मी नेहा. आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. स्वकर्तृत्व नगरसेविका झालेल्या सुनीता अग्रवाल ठरत आहे महिलांचे आशास्थान. प्रभाग 13 मधील नागरिकांच्या मदतीला धावणाऱ्या रणरागिणी. अकोल्याला नवे काय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष. भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी शनिवारी महसूल मंत्र्यांच्या 2 सभा. प्रभाग 15 मध्ये मनसेची राजगर्जना. पंकज साबळे यांचा मराठी मतांवर विशेष भर. कीर्तीनगरमध्ये रॅलीला उदंड प्रतिसाद. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराचा जोर वाढला. भीमनगर, वाशिम रोड, हरिहरपेठ भागात राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम. अकोटच्या भाजप MIM आघाडीचे राज्यात पडसाद. हिंदुत्व मलिन केल्याचे संघ परिवारातील संघटनांचे मत. आता सविस्तर बातम्या. अकोला महानगरपालिकेच्या रणधुमाळीत कृषीनगर प्रभाग क्रमांक 13 मधील राजकीय वातावरण सध्या पूर्णपणे भाजपमय झाल्याचे पाहायला मिळत आहे. विकासाचा अजेंडा आणि जनसंपर्काच्या जोरावर भाजपच्या सुनीता विजय अग्रवाल यांच्यासह त्यांच्या पूर्ण पॅनलचे प्रचारात मोठी आघाडी घेतली असून विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून कृषीनगर प्रभाग 13 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा धडाका सुरू आहे. सुनीता विजय अग्रवाल, विशाल इंगडे, प्राची निलेश काकड आणि अनिल मुरुमकार या चौघांनी प्रभागाचा कोपरा न कोपरा पिंजून काढला आहे. सुनीता अग्रवाल यांनी नगरसेवक म्हणून केलेल्या मागील कामांची पावती आज त्यांना जनसंपर्कातून मिळत आहे. त्यांच्या साध्या स्वभावामुळे आणि कामाप्रती असलेल्या जिद्दीमुळे महिला वर्गात त्यांचे विशेष आकर्षण दिसून येत आहे. या पॅनलचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये अनुभवासोबतच तरुणाचा उत्साहही पाहायला मिळत आहे. तरुण आणि तडफदार अभ्यासू व्यक्तिमत्व असलेल्या प्राची निलेश काकड आणि जनमानसाच्या प्रश्नांची जाण असलेले अनिल मुरुमकार यामुळे हे पॅनल अधिकच सक्षम बनले आहे. स्वच्छ प्रभाग, कचरा व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि सरकारी शाळा दवाखान्यांचे सक्षमीकरण ही या उमेदवारांची मुख्य आश्वासने मतदारांना भावत आहेत. प्रभागात ठिकठिकाणी होणाऱ्या कोपरा सभांमध्ये नागरिकांची, विशेषतः महिलांची आणि तरुणांची उपस्थिती लक्षणीय आहे. कमळ या चिन्हासमोर बटन दाबून या चौकडीला निवडून आणण्याचा निर्धार मतदारांनी केल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मिळणारा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रभाग 13 मध्ये भाजपचे पारडे सध्या जड असून विजयाचा गुलाल कोण उधळणार हे स्पष्ट होत आहे. अकोला महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा झेंडा फडकण्यासाठी तसेच महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे शनिवारी शहरात 2 जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या सभांना भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे शनिवारी 10 जानेवारी रोजी राजराजेश्वर नगरीत भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी 2 जाहीर सभा घेणार आहेत. जुने शहरातील राठोड पंच बंगला परिसर आणि शिवाजी पार्क भागात आयोजित या जाहीर सभांना चंद्रशेखर बावनकुळे संबोधित करतील आणि भाजप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र देतील. या दोन्ही सभांना भारतीय जनता पार्टीचे राज्य सचिव तथा आमदार रणधीर सावरकर, पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश पुंडकर, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार अमोल मिटकरी, राष्ट्रवादीचे महानगर अध्यक्ष प्रमुख विजय देशमुख, भाजप नेते विजय अग्रवाल, जयंत मसने, वैशालीताई शेळके, कृष्णा शर्मा, किशोर मांगटे पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही सभांना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले जात आहे.
प्रभाग क्रमांक 15 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डॅशिंग नेतृत्व पंकज साबळे यांनी प्रचारात मोठी मुसंडी मारली आहे. कीर्तिनगर परिसरात काढण्यात आलेल्या मनसेच्या प्रचार रॅलीला नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. मराठी पाऊल पडते पुढे चा नारा देत पंकज साबळे यांनी आता थेट मतदारांच्या मनाचा ठाव घेण्यास सुरुवात केली आहे. प्रभागात 15च्या रिंगणात असलेले पंकज साबळे यांनी आपल्या प्रचाराचा रोख प्रामुख्याने स्थानिक मुद्द्यावर आहे. कीर्तिनगर भागात निघालेल्या रॅलीमध्ये मनसेच्या झेंड्यांनी आणि घोषणांनी संपूर्ण परिसर निनादला होता. या रॅलीत तरुणांचा सहभाग लक्षणीय होता, जे पंकज साबळे यांच्या हक्काचा माणूस या प्रतिमेकडे आकर्षित होत आहे. केवळ रॅली आणि सभांवर अवलंबून न राहता पंकज साबळे यांनी डोर टू डोर प्रचारावर भर दिला आहे. दररोज हजारो लोकांशी ते प्रत्यक्ष भेटून सकारात्मक संवाद साधत आहेत. तुमचा प्रश्न माझा लढा या भावनेतून ते नागरिकांच्या समस्या जाणून घेत असून घराघरातून त्यांना प्रेमाचा आणि विश्वासाचा कौल मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रभागातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी आणि स्थानिक तरुणांच्या रोजगारांचा मुद्दा पंकज साबळे यांनी प्रभावीपणे मांडला आहे. घरोघरी सुरू असलेल्या या थेट संवादामुळे पंकज साबळे यांनी अल्पावधीतच मतदारांशी भावनिक नाते निर्माण केले आहे. यामुळे प्रभाग 15 मध्ये रेल्वे इंजिनची गती वाढली असून मनसेचे पारडे जड होताना दिसत आहे. प्रभाग क्रमांक 15मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार पंकजजी साबळे हे सध्या आपल्यासोबत आहेत. आपण पहिलेही मान घेतलेला आहे मनसेचा सगळ्यात पहिला नगरसेवक म्हणून. आता जबाबदारी अजून वाढलेली आहे, लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. का वाटतं? एकदम छान पोषक असं वातावरण आहे. मी प्रभागामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक निश्चित सांगतो की लोकांच्या एवढ्या समस्या आहे की इथे मोठे मोठे पदं घोषून झालेले आहे. 9 वर्ष झाले सत्ता आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत बाकी याची पक्ष सत्ता आहे. माझं तुम्हाला एक सांगतो, नगरसेवक पूर्ण निष्क्रिय आहे आणि अलग अलग अनुभव आले. आमच्या याच्यात तर पाहिलं तर पार्सल उमेदवार आला की जिथे लोकांना कुठे राहतं हे पण माहीत नाही आहे, पण लोकांनी आमचं काम पाहिलेलं आहे. आता मी जेव्हा इथे जातो लोकांनी तर त्यांनी म्हटलं आम्हाला सर्व्हिस पाहिजे, आम्हाला नेता नाही, आम्हाला कार्यकर्ता पाहिजे, की एका हाकेवर तो आला पाहिजे. तर तो अनुभव जो जुना आहे तो सुद्धा लोकांचा माझ्यावर आहे. कोणताही उमेदवार देताना आम्ही त्यांना वोटिंग करून देऊ, मात्र फिरत असताना लोकांनी सरळ सांगितलं आहे आम्ही जे करू आमच्या प्रभागातले लोकांनी आणि खरं सामाजिक कार्यात जे आहे ते लोक आम्हाला निवडून द्यायचे. जनतेला एकच सांगत आहे यावेळेस तुम्ही माणूस पहा, पक्ष पाहू नका. खरं तुमच्या कामात येणारा तो माणूस पाहणं आवश्यक आहे. जेव्हा काही इलेक्शन जेव्हा नसतात तेव्हा सुद्धा आम्ही रस्त्यावर होतो. आताच्या तारखेत जे इथे सध्या कॅन्डिडेट आहे ते तुम्हाला कधी सामाजिक कार्यात दिसले का? एखादी अडचण असताना ते तुम्हाला कधी मदत करताना दिसले का? एखाद्या शहराचा किंवा एखादा प्रश्न उचलताना दिसले का? आंदोलन करताना आम्ही कधी पण एखादं आंदोलन किंवा काम हे एखाद्या प्रभागातलं आहे का किंवा तोंड पाहून करत नाही. मात्र त्याचाच मला आता इथे सध्या फायदा होत आहे. जेव्हा मी लोकांमध्ये जातो तर लोक म्हणतात नाही तुम्ही प्रत्येक सामाजिक कार्यात अग्रेसर असतात, येणाऱ्या गोष्टीत सुद्धा तुम्हाला अर्ध्या रात्री आम्ही कामात पडतो. आणि इथे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. इथे पैसा हा पूर्ण ह्या गोष्टी पैशाच्या भरोशाने मी आवाहन करतो, पैशाच्या मागे जनता तर जात नाही. त्यांचे पैसे देत असतात तर घेऊन घ्या, बिलकुल घेऊन घ्या, मात्र मतदान हे मनाने चांगल्या लोकांना करा. अकोला महानगरपालिकेच्या रंधुमाडीत भीमनगर प्रभाग 9 मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवारांनी आपला वचननामा प्रसिद्ध करत प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. आगामी 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी महायुतीने आपल्या 4ही उमेदवारांचे नाव निश्चित केले असून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन दिले आहे. आज सकाळी भीमनगर प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजप राष्ट्रवादी महायुतीच्या उमेदवारांचा संयुक्त प्रचाराला चहा कारखाना भीमनगर या प्रभाग उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. महायुतीच्या उमेदवारांनी प्रभागातील नागरिकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण विकास कामांचा संकल्प सोडला आहे. महानगरपालिका शाळांसाठी उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध करणे आणि नागरिकांसाठी आधुनिक आरोग्य केंद्रांची निर्मिती करून आरोग्य शिबिरे आयोजित करणे, नियमित स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रयत्न आणि प्रभागात 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी आधुनिक रुग्णसेविकेसह नवीन जलवाहिन्यांचे नियोजन करण्याचे वचन उमेदवार देताना दिसत आहे. आम्ही प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवून महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन उमेदवारांकडून करण्यात आले आहे. 15 जानेवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीत भीमनगर प्रभाग क्रमांक 9 मध्ये महायुतीचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत आहे. क्रमांक 9 मध्ये सध्या मी आहे.
सर, आपला प्रचार तर अतिशय उत्तमच सुरू आहे आणि रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद पण दिसतोय मला. पण प्रभागात तुम्ही निवडून आलात तर कुठली विकास कामं रखडलेली आहे आणि त्याच्यावर तुम्हाला भर द्यायचा आहे? मागील अनेक वर्षापासून या प्रभागाचं प्रतिनिधित्व मी या ठिकाणी करत आहे. आज माझी पत्नी या ठिकाणी प्रभागाची निवडणूक लढवत आहे. या ठिकाणी आम्ही आतापर्यंत ज्या मूलभूत सुविधा आहे त्या आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्यापुढे आम्ही करत राहणार आहोत. आणि प्रभाग हायटेक करण्याचा आमचा निर्धार आहे. प्रभागामध्ये जागोजागी CCTV कॅमेरे लावायचे आहेत. बरेच ठिकाणी रोडचे कामं बाकी आहेत. अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे. तसेच प्रभाग डासमुक्त करायचा आमचा हे आहे. इत्यादी आम्ही कामे करणार. दुसरा टर्म घेऊन आपण परत उमेदवारीसाठी निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात. आता तुमच्या प्रभागात कुठली विकास कामं खोळंबलेली आहे आणि तुम्हाला ती मार्गी लावायची आहेत? आधी तर भूमिगतचं काम चालूच आहे. काही ठिकाणी राहिलेलं आहे, ते पूर्ण करायचं इच्छा आहे आमची. त्यांनी जनतेने जी आतापर्यंत आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे व आता परत विश्वास दाखवावा ही सगळ्यांना मी विनंती करते. आणि आता जी ही रॅली निघते याला प्रचंड प्रतिसाद मी बघते. पण तुम्हाला कसा अनुभव आहे या रॅलीमधून? खूप छान प्रतिसाद मिळतो आहे. ज्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, ते माझ्यासोबत म्हणजे रात्रंदिवस झटत आहे. बस तोच प्रतिसाद खूप छान मिळतो आहे मला. नक्कीच. विकास कामं सध्या खोळंबलेली आहेत आणि तुम्हाला ती मार्गी लावायची आहेत. स्मशानभूमीचा एक विषय आहे मॅडम मोठा, तो आम्हाला लावायचा आहे. अकोला महानगरपालिकेच्या रंधुमाडीत हरिहरपेठ प्रभाग क्रमांक 17 मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवारांनी आपला वचननामा प्रसिद्ध करत प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. आगामी 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी महायुतीने आपल्या 4ही उमेदवारांचे नाव निश्चित केले असून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन दिले आहे. आज सकाळी हरिहरपेठ प्रभाग क्रमांक 17 मध्ये भाजप राष्ट्रवादी महायुतीच्या उमेदवारांचा संयुक्त प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. महायुतीच्या उमेदवारांनी प्रभागातील नागरिकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण विकास कामांचा संकल्प सोडला आहे. उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध करणे आणि नागरिकांसाठी आधुनिक आरोग्य केंद्रांची निर्मिती करून आरोग्य शिबिरे आयोजित करणे, नियमित स्वच्छता घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रयत्न आणि प्रभागात 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी आधुनिक रुग्णवाहिकेसह नवीन जलवाहिन्यांचे नियोजन करण्याचे वचन उमेदवार देताना दिसत आहे. आम्ही प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवून महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन उमेदवारांकडून करण्यात आले आहे. 15 जानेवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीत प्रभाग 17 मध्ये महायुतीचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत आहे. विकास कामाच्या इकडे लक्ष देऊ, आम्ही घरकुल आणून देऊ इथं प्रभागामध्ये. महिलांच्या समस्या सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करू. जुन्या शहरातील वाशिम रोड या प्रभाग 18 मध्ये राष्ट्रवादी उमेदवार कविता दिलीप देशमुख यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजप व राष्ट्रवादी महायुतीच्या या प्रचाराला स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते दिलीप देशमुख यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. जुन्या शहरातील शिवसेना वसाहतदुर्ग चौक या भागात राष्ट्रवादी व भाजप महायुतीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रत्येक मुख्य चौकात हाय मास्ट दिवे लावणे, भूमिगत गटार योजनेचे काम जलद गतीने पूर्ण करणे आणि उर्वरित रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे, महिलांच्या सुरक्षिततेसाठी CCTV कॅमेरे लावणे, शौर्य प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे आणि प्रभागातील बागांचे नूतनीकरण करून वृक्षारोपण करणे, युवक युवतींसाठी खासगी कंपन्यांमध्ये रोजगार मिळावे आणि उद्योगांसाठी कार्यशाळा घेणे, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणे. आम्ही प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवून महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन उमेदवारांकडून करण्यात आले आहे. 15 जानेवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीत प्रभाग 18 मध्ये महायुतीचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत आहे. हे शिवसेना वसाहत म्हणजे आमचं घर आहे. मूळ म्हणजे लहानचे मोठे आम्ही होतो. आमचे आई वडील इथं आम्हाला घेऊन आले होते. आम्ही त्यावेळेस 5-5 वर्षाचा होतो. हा एरिया आमच्या पुऱ्या समर्थ म्हणजे इतका आहे घड म्हणजे आता आम्ही सर्व एक झालेलो आहोत. राष्ट्रवादी आणि भाजपची युती आहे. एवढे लोक खुश झालेले आहे की त्याचा आनंद आम्हाला पावल्या नाही चालला त्याच्या इकडून. सर्वात जास्त अकोल्यात लीडनं आमच्या सीटा निघतील 4च्या 4. मी बघते याला उदंड प्रतिसाद सध्या आहे या रॅलीला. पण तुमचा काय आत्मविश्वास आहे तुम्ही जिंकून आल्यावर या प्रभागातली कुठली विकास कामं तुम्ही पूर्ण करणार? हो, या प्रभागात आम्हाला पूर्ण प्रचंड बहुमताने विजयी करतात हे आम्हाला पूर्ण शाश्वती आहे. आणि सर्वात पहिली यांचा घरकुलचा मुद्दा आणि त्याच्यानंतर लेआउट
हे आम्ही करणार म्हणजे करणार. आम्ही भरपूर इथे आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करून आणतील. आम्ही भरपूर विकास करू. अकोला महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून मलकापूर या प्रभाग क्रमांक 14 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोठी मुसंडी मारली आहे. मलकापूर येथील पिलकॉलनी भागात झालेल्या कोपरा बैठकीत नागरिकांनी माजी नगरसेवक मंगेश काळे यांच्या कार्याचे कौतुक करत आगामी निवडणुकीत त्यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मलकापूर प्रभाग क्रमांक 14 मधील पिलकॉलनी आणि दुर्गामाता मंदिर परिसरात काल संध्याकाळी कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत केवळ राजकीय चर्चाच नाही तर नागरिकांनी मंगेश काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामांचा पाढाच वाचला. कोरोनासारख्या महाभयंकर संकटात जेव्हा सर्वजण घरात होते तेव्हा मंगेश काळे यांनी स्वखर्चाने घरोघरी अन्नधान्य पोहोचवले. ही आठवण सांगताना अनेक नागरिक भावुक झाले होते. मलकापूर परिसरातील पाण्याचा प्रश्न हा नेहमीच कळीचा मुद्दा राहिला आहे. उन्हाळ्यात जेव्हा पाण्याची तीव्र टंचाई जाणवते तेव्हा मंगेश काळे यांनी ट्रॅक्टरद्वारे घरोघरी पाणी पुरवून नागरिकांना मोठा दिलासा दिला होता. आमच्या हाकेला धावून येणारा लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख आता मलकापूर प्रभाग 14 मध्ये निर्माण झाली आहे. या निवडणुकीत शिवसेना उभाठा पक्षाकडून मंगेश काळे रिंगणात आहेत. या बैठकीत बोलताना मंगेश काळे यांनी विश्वास दिला की येणाऱ्या काळात प्रभागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढणे हेच त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. नागरिकांचा मिळणारा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रभाग 14 मध्ये मशाल या चिन्हाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या या पॅनलने प्रचारात सध्या तरी आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट आहे. प्रभाग 14च्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हक्कासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार सज्ज आहेत. पिलकॉलनी मलकापूर येथील बैठकीत नागरिकांनी दिलेला प्रचंड प्रतिसाद हा विजयाची नांदी आहे. अकोला पूर्व मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला पोषक असा न्यू तापडिया नगर परिसर प्रभाग क्रमांक 3 मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सागर शेगोकार, प्रशांत जोशी, नीतू जगताप आणि शशिकला काळे यांनी हा परिसर पिंजून काढला. ठिकठिकाणी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. हा भाग हद्दवाढ भागाशी जोडलेला आहे. तसेच या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार रणधीर सावरकर यांच्या माध्यमातून 100 कोटी रुपये निधी मिळाला होता. त्यातून पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. पाणी, रस्ते, नाल्या, पथदिवे आदीकडे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात लक्ष दिले. त्यातून विकास साधला जातो आहे. या भागाच्या विकासात भर पडणार आहे. इतकेच नाही तर कायापालट होणार आहे. तो उड्डाण पुलामुळे माजी खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे यांनी उड्डाण पुलाच्या समस्या केंद्रित तसेय राज्य पातळीवर लावून धरल्या. आता पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. माजी नगरसेविका गीतांजली शेगोकार, सागर शेगोकार, हरीश काळे, बबलू जगताप यांनी देखील त्यांच्या कार्यकाळात जनतेला न्याय देण्यासाठी सतत प्रयत्न केला. त्याचा हा फायदा या निवडणुकीत निश्चितच होईल असा विश्वास व्यक्त केला जातो आहे. न्यू तापडिया नगर तसेच प्रभाग क्रमांक 3 मधील राहिलेले प्रश्न सोडवून नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत अशी ग्वाही सागर शेगोकार, प्रशांत जोशी, नीतू जगताप, शशिकला काळे यांनी दिली. महाकाली माता मंदिर परिसरात नाली चोकअप झाली तर लगेच सागर भारुका यांनी कामगार पाठवीत काम सुरू केले. मातृशक्तीला दिलासा देण्याचा प्रयत्न सागर भारुका यांनी केला. नालेसफाई काही दिवसांपासून पेंडिंग होती, त्याला गती आणली आहे. बहुत दिनों से 2 साल से गंदगी साफ नहीं हो रही और सबको बोल के थक गए, लेकिन आज सागर भैया ने कल शाम को बोला गया और सुबह तुरंत काम चालू कर दिया. सिव्हिल लाईन प्रभाग 12 मधील नागरी समस्या सोडवण्यासाठी सागर भारुका नेहमीच अग्रभागी राहिले आहेत. नुकतेच महाकाली माता मंदिर परिसरात नाल्यात चोकअप झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला समोर जावे लागत होते. ही बाब समजताच भारुका त्यांनी कोणतीही प्रतीक्षा न करता तत्काळ आपल्या यंत्रणेसह कामगार पाठवले आणि युद्ध पातळीवर नालेसफाईचे काम पूर्ण केले. गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या कामाला गती मिळाल्याने स्थानिक मातृशक्तीने समाधान व्यक्त केले आहे. केवळ नालेसफाईच नाही तर प्रभागातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठीही सागर भारुकांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. बंद पडलेले सबमर्सिबल पंप दुरुस्त करून नागरिकांनीही तहान भागवण्याचे काम त्यांनी स्वतः पुढाकाराने केले आहे. मूलभूत गरजांना प्राधान्य देणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची प्रतिमा दिवसेंदिवस उंचावतच आहे. जय श्री राम. जब 25 वर्षों से जो सामाजिक सेवा कर रहे हैं हम, तब से जिम्मेदारी ले रखी हमने हमारे अकोला शहर के नागरिकों की. तो ऐसे जिम्मेदारी वाला भाग नहीं है क्योंकि हम पहले से ज़मीन पे उतरे हुए कार्य करता है. मैं 12 क्रमांक
प्रभाग की जनता से अपील करता हूँ, विनंती करता हूँ, ये आपके भविष्य, आने वाले भविष्य का सवाल है। ये मेरी अस्मिता की लड़ाई नहीं है, मेरे राजकारण की लड़ाई नहीं है, ये हमारे प्रभाग 12 की जनता की अस्मिता की लड़ाई है। ये एक हिंदू एकता की लड़ाई है, अन्याय के खिलाफ न्याय दिलाने की लड़ाई है। इसलिए मैं आप लोगों से हाथ जोड़ के विनंती कर रहा हूँ, सिर्फ 7 दिन आप मुझे दीजिए, मेरे लिए मेहनत कीजिए। आने वाले 5 साल निरंतर आपकी सेवा में रहूँगा। मैं निस्वार्थ सेवा करने वाला कार्यकर्ता हूँ और आप ही के बीच में का बच्चा हूँ मैं। प्रभाग 12 मध्ये शिवसेना उबाठा गटाकडून रिंगणात उतरलेले सागर भारुका यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे। प्रचाराच्या काळात केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीतून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यावर त्यांचा भर आहे। यामुळे महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मशाल चिन्हाचा प्रभाव प्रभागात अधिकच गडद होत चालला आहे। सामान्याच्या अडचणीला धावून जाणारे व्यक्तिमत्व आणि विकासाची दृष्टी असलेल्या सागर भारुका यांच्यामुळे प्रभाग 12 मध्ये शिवसेनेचे पारडे जड दिसत आहे। आता येणाऱ्या निवडणुकीत मतदार कोणाला कौल देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। हम 12 क्रमांक वार्ड मेंबर के उनका ब्लॉग है। हम यहाँ पे कई सालों से रह रहे और हमारे को एक चीज़ की बहुत तकलीफ थी कि वो नाली जो है वो बहुत गंदी है और साफ़ नहीं करते। इसके वजह से जो पूरे मच्छर वगैरह इससे पूरी बीमारियाँ फैलती। और कल हमने सागर भारुका अंकल को फ़ोन लगाया, उन्होंने हमारे 10 मिनट के अंदर पूरी नाली साफ़ करा दी, पूरी पीछे तक, जो अभी तक इसने साफ़ नहीं करना है। कोई भी साफ़ करने आता था वो यहाँ का साफ़ करके चल जाता, कोई आगे का साफ़ नहीं करता था। तो हम सबका कहना है कि वोट देना है तो सागर भारुका अंकल को, तो उनकी निशानी भी मशाल है। जय श्री राम। अकोला महानगरपालिका निवडणुकीचा ज्वर चढू लागला असून भाजपचे अधिकृत उमेदवार हरीश आलिम चंदानी यांनी प्रचारात प्रचंड आघाडी घेतली आहे। गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेल्या त्यांच्या झंझावती पदयात्रेमुळे प्रभागात प्रभाव अधिकच वाढला असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळत आहे। निवडणुकीच्या मैदानात भाजप ज्येष्ठ नेते हरीश आलिम चंदानी, मनीषा भन्साली, अरविंद टाले यांनी प्रभाग 15 मधील कोपरा न कोपरा पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे। कालच त्यांनी कीर्तिनगर परिसरातून मोठा जनसमुदाय सोबत घेऊन आपली ताकद दाखवून दिली होती। तर त्याआधी बालाजीनगर, विद्यानगर आणि व्यंकटेश नगर या भागात त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला आहे। त्यांच्या या सातत्यपूर्ण संपर्कामुळे विरोधकांच्या गोटात चांगलीच चर्चा आहे। आज सकाळपासूनच हरीश आलिम चंदानी त्यांनी आपला मोर्चा मित्रनगर, काँग्रेसनगर आणि वाटुरकर कॉलनीकडे वळवला आहे। प्रभागाचा कायापालट करणे आणि नागरिकांच्या मूलभूत समस्या कायमस्वरूपी सोडवणे हा एकच ध्यास घेऊन ते मैदानात उतरले आहेत। विशेष म्हणजे प्रत्येक कॉलनीतील ज्येष्ठ नागरिकांनी आणि काँग्रेस नगरमधील तरुण वर्गाने त्यांचे जंगी स्वागत करत त्यांना आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे। ठिकठिकाणी होणारी गर्दी आणि महिलांचा मिळणारा प्रतिसाद पाहता हरीश आलिम चंदानी, मनीषा भन्साली आणि अरविंद उर्फ बाळ टाले यांनी समाधान व्यक्त केले आहे। मैं प्रभाग क्रमांक 15 से चुनाव लड़ने जा रहा हूं। भारतीय जनता पार्टी ने मुझे यहां से उम्मीदवारी दी है, इसलिए मैं यहाँ से चुनाव लड़ रहा हूँ। इसके पहले भारतीय जनता पार्टी ने मुझे प्रभाग क्रमांक 12 से दी, तो उस समय उसमें 12 से लड़ा था। तो अभी यहाँ पर जो देखा जा रहा है बहुत अच्छा, मतलब प्रभाग बहुत बड़ा है, सभी लोग पढ़े लिखे एजुकेटेड लोग हैं और सब लोग जानते हैं, सब लोगों को ये दिख रहा है कि उनकी जो नज़र है, उनकी जो मोदी सरकार पे नज़र है, भारतीय जनता पार्टी पे नज़र है। और भारतीय जनता पार्टी किस तरह से, जनता पार्टी का जैसा एक मुद्दा रहा है वो विकास के साथ में रहेंगे। तो यही मुद्दा लेते हुए वो कहाँ के भी जो भी चुनाव हो, यही मुद्दा लेके चलते हैं कि हम विकास के साथ में हैं। इसीलिए लोगों को ये लग रहा है कि 12 प्रभाग क्रमांक 12 में भी काफ़ी अच्छे काम हुए और अभी भी होते रहेंगे, और प्रभाग क्रमांक अभी 15 में अभी भी काम अच्छे से होते रहेंगे, ये मुझे पूरा विश्वास है। बहुत बहुत धन्यवाद। सबसे बड़ा मुद्दा तो हमारा महिला सुरक्षा के बारे में यही है। प्रभाग में जो चेन लिफ्टिंग के जो हो गए थे, इसलिए हमने क्या किया कि घूमने के लिए जो औरतों को, लेडीज़ को, महिलाओं को घूमने के लिए वॉकिंग ट्रैक बनाए हुए, जिसको चारों ओर से कंपाउंड है। लेकिन अभी सीसीटीवी की बहुत आवश्यकता है, इसलिए प्रभाग में सीसीटीवी लगाना बहुत ज़रूरी है। उसके बाद में कुछ शौचालय जो चाहिए, कुछ हमारे इसमें स्लम एरिया है, तो उसके लिए भी हम प्रयत्न करेंगे। इस बार हरीश भाई भी आपके साथ है, क्या लगता है? हरीश भाई होने से सोने पे सुहागा हो गया।
हरीश भाई की वजह से हमारे को बहुत सपोर्ट मिलने वाला है। विशेष सिंधी कॉलोनी, आदर्श कॉलोनी, वाटरकर लेआउट, ये भाग में से हमारे को हरीश भाई का बहुत सपोर्ट है। वोट करना बहुत ज़रूरी है। सब लोगों से मैं विनती करता हूँ, विशेषकर महिलाओं से विनती करता हूँ कि समय के पहले सवेरे से जल्दी अपना मतदान का हक बजाए। महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांकडून पैसे फेक, तमाशा देख अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। इतकेच नाही तर निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातातील खेळणं बनले आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला। अमरावतीतील काँग्रेस भवनात आयोजित पत्र परिषदेमध्ये ते बोलत होते। सपकाळ म्हणाले की सत्ताधारी पैशांचा खेळ करून मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत। महाराष्ट्राच्या लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार सत्ताधारी पक्ष करत आहे। ईव्हीएम मशीनवर नोटा असल्याने बिनविरोध जागा या संशयाच्या भोवऱ्यात आहेत। विधानसभेचे अध्यक्ष स्वतःचा भाऊ, भाऊजय, बहीण विनाविरोध व्हावे यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करतात। भाजपने लोकशाही गुंडाळून ठेवत हे नेते गुंडासारखे वागत आहे, असा आरोप देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी केला। पत्रकार परिषदेला खासदार बळवंत वानखडे, माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत, भैया पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते। नगरपालिकांमध्ये काय झालं तर नगरपालिकेमध्ये पैसा फेक तमाशा देख नावाचं वगनाट्य जे आहे, हे वगनाट्य रंगवल्या गेलं, हे वगनाट्य खेळल्या गेलं आणि तो तमाशा जो आहे सत्ताधाऱ्यांकडून खेळला गेला। यामध्ये मोठ्या प्रमाणावर कायदा व सुव्यवस्था ही गुंडाळून ठेवण्यात आली। निवडणूक आयोग जो आहे हा संपूर्णतः सत्ताधाऱ्यांच्या हातातलं खेळणं बनून राहिला। कलेक्टरचा महसूल विभाग असेल, पोलीस विभाग असेल, या सर्व विभागांनी सत्ताधाऱ्यांना मदत केली आणि यामध्ये पैशाची वाटप, यामध्ये बोगस मतदान हे आपल्याला दुर्दैवाने बघायला मिळालं। अकोला महानगरपालिकेत महिलांचा बुलंद आवाज निर्माण करण्यात उषा विरक यांची ओळख आहे। शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर त्यांना व्यापक प्रतिसाद मिळत असून शिवसेना मुख्यत्वेने व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेत त्यांनी दिलेले भाषण चांगलेच गाजले देखील। अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 12 क मध्ये महिला नेतृत्व आणि समाजसेवेचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे। शिवसेनेच्या शिंदेगट नेत्या उषा विरक यांनी गेल्या अनेक वर्षात केलेल्या सामाजिक कार्यामुळे आणि महिलांसाठी उभ्या केलेल्या विविध उपक्रमांमुळे मतदारांमध्ये विश्वास निर्माण केला आहे। त्यामुळे प्रभागात त्यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे। उषा विरक या केवळ निवडणुकीपुरत्या सक्रिय नसून त्या वर्षभर समाजसेवेच्या माध्यमातून नागरिकांच्या संपर्कात राहिल्या आहेत। महिलांचे प्रश्न, गरजू कुटुंबांची मदत, आरोग्य, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे। त्यामुळे प्रभाग 12 क मध्ये त्या एक संवेदनशील आणि कार्यक्षम महिला नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात। नुकत्याच पार पडलेल्या शिवसेनेच्या प्रचार सभेत उषा विरक यांनी महिलांसाठी असलेल्या शासनाच्या योजनांवर विशेष भर दिला। लाडकी बहीण योजनेसह विविध समाज कल्याणकारी उपक्रमांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। त्यांच्या या भूमिकेमुळे महिला मतदारांमध्ये विशेष सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे। महिलांची सुरक्षा, स्वच्छ पाणी, चांगले रस्ते, आरोग्य सुविधा आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत प्रश्नांवर काम करण्यासाठी ठोस भूमिका उषा विरक यांनी मांडली आहे। समाजसेवेचा अनुभव आणि महिलांच्या प्रश्नांची जाण यामुळे प्रभाग 12 क मध्ये त्यांचे नेतृत्व अधिक भक्कम होताना दिसत आहे। अकोट येथे भाजपने एमआयएम सोबत केलेल्या युतीविरोधात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून हा निर्णय हिंदुत्वाला बदनाम करणारा असल्याचा आरोप करण्यात आला आहे। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जनतेकडून जाणून मते मागणाऱ्या भाजपनेच एमआयएम सारख्या पक्षाची युती करणे म्हणजेच कार्यकर्त्यांची व मतदारांची फसवणूक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। अकोट नगर परिषद एमआयएम सोबतच्या आघाडीने भाजपचे राज्यस्तरीय नेते तोंडावर पडले आहे। इतकेच नाही तर या आघाडीनंतर भाजप प्रदेशाध्यक्षांनी आमदार प्रकाश भारसाकडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। या प्रकरणामुळे अकोटच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। राज्यस्तरावर याचे पडसाद उमटत आहे। भाजपची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। तर अकोट शहर कार्यकारिणी बरखास्त होण्याचे संकेत असून आघाडीचे खूड ज्याने कोणी समोर आणले त्यावर मात्र कडक कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांसह भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिला आहे। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी या विषयावर तीव्र संताप व्यक्त केला आहे।
अशा परिस्थितीत भाजपने MIM सोबत युती केल्यास आम्ही जनतेसमोर हिंदुत्व घेऊन कसे जायचे, म्हणूनच आम्ही या युतीवर स्पष्ट हरकत नोंदवली आहे. कट्टरवादी MIMचा आम्ही शेवटपर्यंत विरोध करू आणि अकोटमध्ये झालेल्या या तथाकथित अभद्र युतीचा तीव्र निषेध करतो, असे संघ परिवारातील सदस्यांनी स्पष्ट केले. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. स्वकर्तृत्व नगरसेविका झालेल्या सुनीता अग्रवाल ठरत आहे महिलांचे आशास्थान. प्रभाग 13 मधील नागरिकांच्या मदतीला धावणाऱ्या रणरागिणी. अकोल्याला नवे काय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष. भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी शनिवारी महसूल मंत्र्यांच्या 2 सभा. प्रभाग 15 मध्ये मनसेची राजगर्जना. पंकज साबळे यांचा मराठी मतांवर विशेष भर. कीर्तीनगरमध्ये रॅलीला उदंड प्रतिसाद. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराचा जोर वाढला. भीमनगर, वाशिम रोड, हरिहरपेठ भागात राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम. अकोटच्या भाजप MIM आघाडीचे राज्यात पडसाद. हिंदुत्व मलिन केल्याचे संघ परिवारातील संघटनांचे मत. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,42,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.